शिरवाळे हा आहे कोकणातील एक पारंपरिक पदार्थ जो की श्रावणात किंवा रक्षाबंधनला वगैरे बनवला जातो। तर अगदी पांढरे शुभ्र आणि कापसासारखे मऊ असे हे शिरवाळे आणि त्यासोबतच नारळाच्या दुधाचा रस कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर दिसायला सुंदर दिसतातच पण त्याप्रमाणेच चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण श्रावण विशेष आणखीन एक रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे शिरवाळे। तर शिरवाळे हा कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे। खास करून श्रावणात किंवा रक्षाबंधनला वगैरे बनवला जातो। तांदळाच्या पिठापासून हे शिरवाळे बनवले जातात आणि त्याच्यासोबत हा नारळाचा रस सुद्धा बनवला जातो। तर आजच्या भागामध्ये आपण हे छान कोकणातील पारंपरिक शिरवाळे कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत। पाहू शकता अगदी छान पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि मऊसूत सुद्धा झालेले आहेत। त्यासोबतच हा नारळाचा रस सुद्धा मी बनवलेला आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर खरंच खूप छान लागते। या रक्षाबंधनला किंवा या श्रावणात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग वेळ न लावता ही छान नारळाच्या रसातील शिरवाळे कसे बनवायचे ते पाहूयात। तर हे शिरवाळे बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये 2.5 कप तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर मोदकाचं वगैरे पीठ असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता, त्यानं सुद्धा खूप छान शिरवाळे होतात। इथे मी जे भाकरीसाठी पीठ वापरते तांदळाचं तेच 2.5 कप चाळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या कपानं पीठ मी मोजून घेतलंय त्याच कपानं 2.5 कप पाणी मी भांड्यामध्ये उकळण्यासाठी ठेवलंय। त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ, जास्त पण टाकायचं नाही, आपण रेग्युलर जेवणात टाकतो त्याच्यापेक्षा थोडं कमी टाकायचं। आणि 1 चमचा तूप टाकून हे पाणी उकळून घेऊन मी चाळलेल्या पिठामध्ये पूर्ण पाणी ओतून घेतलेलं आहे। पाणी ओतायचा व्हिडिओ स्किप झाला, पण मी पूर्ण 2.5 कप पाणी याच्यात ओतलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं थोडंसं असं ढवळून घेतलेलं आहे। हातानं ढवळायला जाऊ नका सुरुवातीला, नाहीतर हाताला चटके बसण्याची शक्यता असते। तर पीठ चमच्यानं ढवळून थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 6 चमचे मला पाणी लागलं असेल हे पीठ मळण्यासाठी, कारण आपण 2.5 कप गरम पाणी सुद्धा याच्यात टाकलेलं, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी लागत असेल तरच टाका आणि ह्याला व्यवस्थित असं मळून घ्या। तर इथं मी पीठ व्यवस्थित मळलेलं आहे। त्याच्यानंतर 1 चमचाभर तेल या पिठावरती टाकलेलं आहे आणि परत 1-2 मिनिटं हलक्या हाताने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर पीठ मळताना त्याच्यामध्ये गुटळ्या वगैरे अजिबात ठेवू नका, नाही तर शिरवाळे आपण जेव्हा साच्यातून गाळतो तेव्हा गुटळ्या साच्यामध्ये अडकतात आणि शिरवाळे व्यवस्थित गाळले जात नाहीत। तर पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता इथं मी चकलीचा साचा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बारीक शेवचा जो पत्रा असतो तो टाकलेला आहे। तुमच्याकडे मोठा शेवचा पत्रा असेल तर तुम्ही तो वापरला तरी सुद्धा चालेल, पण बारीक नाजूक शेवचा पत्र्यानं शिरवाळे छान नाजूक असे होतात। आता साच्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून पीठ वगैरे चिकटू नये। तर आपण जेव्हा उकड काढून पीठ वगैरे मळतो शिरवाळेचं तेव्हा गाळायला सुद्धा खूप जड जातं आणि साच्याला चिकटून सुद्धा बसतं पीठ, त्याच्यामुळे थोडंसं साच्याला तेल लावायचं आणि मळलेलं पीठ साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आणि आता आपल्याला याचे शिरवाळे गाळून घ्यायचे आहेत। तर आता मी इडली पात्रामध्ये हे शिरवाळे वाफवून घेणार आहे आणि त्याच्यासाठी इडलीमधले जे साचे असतात तेच घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती केळीची पाने अशी छोटी छोटी कापून ठेवलेली आहेत। म्हणजे काय होतं, केळीच्या पानावरून शिरवाळे पटकन उचलले जातात आणि ते चिकटत नाहीत। डायरेक्ट साच्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण थोडंसं तेलाचा हात लावून घ्या, नाही तर शिरवाळे कधी कधी चिकटून बसतात साच्याला, त्याच्यामुळे अशी केळीची पानं टाकायची म्हणजे पटकन शिरवाळे निघतात। तर पाहू शकता इथं मी 1 शिरवाळा गाळून सुद्धा घेतलेला आहे आणि साच्याला अगदी हलक्या हाताने जरी दाबला तरी सुद्धा अतिशय पटकन शिरवाळे गाळले जातात आणि अगदी सुरेख दिसत आहेत। पाहू शकता किती नाजूक असे शिरवाळे आपले दिसत आहेत। तर अशा प्रकारे हे सर्व शिरवाळे मी जे आहे ते चकलीच्या साच्यामध्ये गाळून घेणार आहे। तर अगदी झटपट होतात, कारण पीठ सुद्धा आपलं छान मऊ झालेलं होतं, त्याच्यामुळे जास्त काही साच्याला सुद्धा दाबावं लागत नाही। तर शिरवाळे गाळून घेतलेले आहेत, त्याचवेळी मी इथं स्टीमरमध्ये पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं होतं। आता हे जे आपण शिरवाळे गाळून घेतलेले आहेत त्याचे साचे इडलीच्या पात्रामध्ये ठेवायचे आणि एक 5 ते 10 मिनिटात हे व्यवस्थित असे शिजले जातात, त्याच्यामुळे झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं ह्याला वाफवून घ्यायचं। आता आपले शिरवाळे शिजत आहेत तोपर्यंत आपण नारळाचा रस बनवून घेऊया। तर त्यासाठी इथं मी 1 कप ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। तुम्ही खोबरं खवडून घेतलं तरी सुद्धा चालेल,
तर मिक्सरमध्ये थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि ह्याला छान बारीक असं वाटून घ्यायचं। तर 1-2 कप पाणी टाकून मी नारळ बारीक करून घेतलेला आहे। आता एका बाउलवरती आपण पुरण वाटायची जी जाळी असते ती घेतलेली आहे, त्याच्यावरती एक कॉटनचं कापड टाकलेलं आहे आणि या कापडातूनच आपल्याला नारळाचं दूध जे आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। डायरेक्ट चाळणीत सुद्धा तुम्ही हे नारळाचं दूध हे करून गाळून घेऊ शकता, पण नारळाचा थोडाफार खीस असतो तो दुधात पडतो नारळाच्या, त्याच्यामुळे असं वस्त्रगाळ करून घ्या। तर हे वस्त्रगाळ करून उरल्यानंतर जे खोबरं उरतं कापडामध्ये ते तुम्ही भाज्यामध्ये सुद्धा वापरू शकता, फेकायची वगैरे काहीच गरज नाही आहे। तर इथे मी नारळाचं दूध जे आहे ते काढून घेतलेलं आहे। आता नारळाचं दूध काढेपर्यंत आपले इथले शिरवाळे सुद्धा छान वाफवले गेलेले आहेत। 5 ते 10 मिनिटं मी वाफवून घेतलेलं आहे आणि पाहू शकताय अगदी छान पांढरे शुभ्र सुद्धा झालेले आहेत। तर हे मी बाजूला काढून ठेवते, किंवा तुम्ही गरम गरम खात असाल तर पहिल्यांदा नारळाचं दूध किंवा नारळाचा रस असतो ते बनवून घ्यायचं आणि नंतर शिरवाळे गरम गरम त्या दुधात टाकून खायचं, खूप छान लागतं। आता नारळाचं दूध तर काढलेलं आहेच आपण, त्याच्यानंतर इथं गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 कप पाणी आणि 1 कप गूळ टाकलेला आहे। गूळ बारीक करून टाकलेला आहे पाण्यात आणि ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा आहे। तर काही जण काय करतात, डायरेक्ट नारळाच्या दुधामध्ये सुद्धा गूळ बारीक किसून टाकतात आणि तो विरघळून घेतात, पण त्यापेक्षा ही प्रोसेस खूपच सोपी आहे, कारण पाणी उकळलं की त्याच्यात गूळ सुद्धा पटकन उकळला जातो, सतत ढवळत बसायची सुद्धा गरज नाही आहे। आता हे जे गुळाचं पाणी होतं ते मी एका चहाची जी गाळणी असते त्यानं गाळून घेतलेलं आहे, कारण गुळाच्या पाण्यात सुद्धा थोडीफार गुळाची घाण असते ती पडू शकते, म्हणून मी गाळणीनं गाळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 4-5 वेलदोडे सुद्धा खलबत्त्यामध्ये बारीक करून ह्या रसात टाकलेले आहेत आणि आपला छान नारळाचा रस जो आहे तो तयार आहे। तर आपले शिरवाळे तयार आहेत, नारळाच्या दुधाचा रस सुद्धा तयार आहे आणि पाहू शकता शिरवाळे अगदी पटकन निघाले सुद्धा जातात केळीच्या पानावरून। आता एका प्लेटमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे, त्याच्यावरती हे छान आपले पांढरे शुभ्र आणि कापसासारखे मऊ शिरवाळे ठेवलेले आहेत आणि त्यासोबत हा नारळाच्या दुधाचा जो रस असतो तो। गरम गरम शिरवाळे ह्या दुधातून खायचे खरंच खूप छान लागतात। तुम्ही आतापर्यंत ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि हो, ट्राय केली तर मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका। आणि हो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा। चला तर मग पटकन माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। आपण भेटणारच आहोत पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।